सिद्धिविनायक ग्रुप कात्रजची शिवजयंती उत्साहात आणि जल्लोषात संपन्न। सावंत विहार कात्रज येथे सिद्धिविनायक ग्रुपतर्फे 15 ते 19 फेब्रुवारी 2026 या कालावधीत शिवजयंती महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। विविध सामाजिक, सांस्कृतिक व ऐतिहासिक कार्यक्रमांनी परिसर शिवमय झाला होता। 15 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 10 वाजता महोत्सवाचे उद्घाटन माजी आरोग्य मंत्री तथा आमदार तानाजी सावंत यांच्या हस्ते झाले। यावेळी महिलांसाठी रांगोळी व संगीत खुर्ची स्पर्धा तर लहान मुलांसाठी चित्रकला स्पर्धा घेण्यात आल्या। स्पर्धांमध्ये सहभागी झालेल्या महिला व बालकांचे आमदार सावंत यांनी विशेष कौतुक केले। 17 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 7 वाजता शिवाई संस्थेतर्फे शिवकालीन शस्त्रास्त्रांचे भव्य व आकर्षक प्रदर्शन आयोजित करण्यात आले। या प्रदर्शनाचे उद्घाटन आप्पासाहेब रेणुसे व विलास भणगे यांच्या हस्ते झाले। नागरिकांनी सहकुटुंब उपस्थित राहून पुरातन शस्त्रांचे दर्शन घेत इतिहासाचा अनुभव घेतला। 19 फेब्रुवारी रोजी पहाटे किल्ले सिंहगड येथून प्रज्वलित मशाल कात्रज येथे काढण्यात आली। सायंकाळी शिवजन्म सोहळा पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला। महिला भगिनींनी शिवजन्माचा पाळणा गाऊन वातावरण भक्तिमय केले। 2 दिवस झालेल्या स्पर्धांचे बक्षीस वितरण खडकवासला मतदारसंघाचे आमदार भीमराव अण्णा तापकीर, नगरसेवक अरुण राजवाडे, नगरसेवक बाळाभाऊ धनकोडे, ॲडव्होकेट दिलीप जगताप यांच्या हस्ते करण्यात आले। रुद्राक्ष प्रतिष्ठानच्या ढोल ताशा पथकाच्या दणदणीत वादनाने परिसर दुमदुमला। शिवकालीन तुळजाभवानीच्या गोंधळ सादर करण्यात आला। सजवलेल्या रथातून छत्रपतींची भव्य मिरवणूक तसेच महिला भगिनींच्या लेझिम आकर्षक सादरीकरणाने कार्यक्रमाची रंगत वाढवली। या महोत्सवाला माई सावंत, नगरसेविका वर्षाताई तापकीर, तेजश्रीताई बदक, नगरसेविका प्रतिभा चोरघे, शिवसेना राज्य संघटक वसंत मोरे तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल खिलारे यांनी उपस्थिती लावली। मान्यवरांचे स्वागत सिद्धिविनायक ग्रुपचे अध्यक्ष गौरव जगताप यांनी केले। जय भवानी जय शिवाजीच्या जयघोषात आणि नागरिकांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे संपूर्ण परिसरात जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले। माझे नाव सुवर्णा गांधी, मी कात्रज एरियामध्ये राहते। कात्रज एरियामध्ये सिद्धिविनायक ग्रुप हा गेली 10 वर्ष झाले खूप मोठ्या उत्साहात शिवजयंती साजरी करतो आणि या ग्रुपचं वैशिष्ट्य म्हणजे हा ग्रुप 1 रुपयाची वर्गणी गोळा न करता हा उत्सव साजरा करतो। ह्याच्यामध्ये कोणतीही राजकीय मदत घेतली जात नाही। ही मुलं स्वतः जवळची वर्गणी वर्षभर साठवतात आणि त्यातून हा उत्साह केला जातो। तसेच वर्षभर याच्यामध्ये ही मुले सामाजिक उपक्रम करतात। त्याच्यामध्ये गड किल्ले स्वच्छ करणे, अनाथ आश्रमांना मदत करणे, अशाप्रमाणे भरपूर उपक्रम हे वर्षभर करत असतात। आणि ह्याचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे हा ग्रुप महिलांना खूप उत्स्फूर्तपणे ह्याच्यामध्ये भाग घेऊन देतो। हा तसा भाग पाहिला गेला तर महिला शिवजयंती उत्सव होतो। याच्यामध्ये महिलांना खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रोत्साहन मिळते। तसेच या ग्रुपमध्ये हा ग्रुप ड्रॉइंग स्पर्धा, त्याच्यानंतर रांगोळी स्पर्धा, त्याच्यानंतर संगीत खुर्ची स्पर्धा अशा वेगवेगळ्या स्पर्धा सुद्धा घेतं आणि यामुळे वर्षभरामध्ये महिलांना एक खूप छान अनुभव आणि एक खूप छान उत्साही वातावरण मिळतं। आज जे आपण बघताय ही सगळी गर्दी वर्षभरापासून वाट बघत असते एका फक्त या क्षणाची। आणि आम्ही सगळ्या महिला जे तुम्ही बघताय की महिलांना सिक्युअर वाटणारा ग्रुप, आपला स्वतःचा वाटणारा ग्रुप आणि ही जी मुलं कार्यकर्ते आहेत ही लहानपणापासून आमची मुलं आहेत। आम्ही लहानपणापासून ज्यांना हसत खेळत आमच्याबरोबर वाढवलेलं आहे, तर ही सगळी मुलं आज आम्हाला आमच्या सगळ्यांना आपल्या आईप्रमाणे काळजी घेऊन रात्री किती वाजले काही झालं तरी आमची संपूर्ण काळजी घेऊन हा ग्रुप महिलांसाठीचा म्हणून शिवजयंती साजरी करणारा मला वाटतं पुण्यातला पहिलाच ग्रुप असेल की जो महिलांना घेऊन आणि महिला कार्यकर्त्या समोर ठेवून सगळ्यांची काळजी घेऊन घेणारा ग्रुप आहे। शिवजयंतीच्या माध्यमातून एक व्यासपीठ त्यांच्या बुद्धीला चालना मिळाली किंवा त्यांना ओपन व्हावं ह्या पद्धतीचं एक प्रदर्शन आयोजित केलं, त्यांच्या कलेला वाव देण्याचं काम केलं। मला वाटतं ह्या पद्धतीचं काम वर्षानुवर्षे निरंतर असंच चालूच राहावं आणि आपल्या सोसायटीतील सर्व छोटे बालकलाकार हे सर्वजण भविष्यामध्ये
एक उच्च दर्जाची कला किंवा उच्च दर्जाचं पद त्यांना मिळावं, कारण त्याची भूमिका किंवा त्याचं एक अनुकरण या छोट्या छोट्या कामातनंच चालू होत असतं आणि त्या अनुषंगानंच त्यांचं पुढं व्यासपीठ डेअरिंग म्हणतो हे वाढत असतं आणि त्याच्यामुळे हे करणं अतिशय गरजेचं आहे. म्हणून ह्या सर्व टीमला, ह्या तरुण मुलांना मी शुभेच्छा देतो आणि त्यांच्या कुठल्याही कार्यात कुठलाही अडथळा येऊ न देणं आणि त्यांना प्रेरित करणं, त्यांना सहकार्य करणं हे मी माझं कर्तव्य समजतो आणि मी त्यांना शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सिद्धिविनायक मित्रमंडळातर्फे शिवजयंती महोत्सव साजरा केला जातो आहे की ही खरोखर काळाची गरज आहे. ही आपली संस्कृती आहे, आपला इतिहास हा नव्या पिढीपुढे मांडला जायला पाहिजे आणि ही आपली संस्कृती जपली पाहिजे. या तरुण पिढीला शिवाजी महाराज काय आहेत किंवा आपले जे गड आहेत, किल्ले आहेत किंवा आपली जी पहिली संस्कृती आहे ती कळणं ही आत्ता काळाची गरज आहे. विशेष म्हणजे गडांची स्वच्छता हा एक चांगला उपक्रम त्यांच्यातर्फे केला जातो. ही आत्ताची तरुण पिढी ही कुठेतरी पार्टी करणं किंवा एखाद्या ठिकाणी नाचणं गाणं हे करत असतात, पण सिद्धिविनायक मंडळाची ही सगळे आमचे कार्यकर्ते आहेत, त्यात मी सुद्धा त्यांच्यातले एक कार्यकर्ताच आहेत. तर हे सगळेजणं गडावरती साफसफाई करण्यासाठी जातात, आपला इतिहास सगळ्यांना समजून सांगतात. ही खरोखरच एक आनंदाची गोष्ट आहे. कारण शिवाजी महाराजांची विचारसरणी, त्यांची तत्त्व, एक एक तत्त्व जरी त्यांचं बघितलं तर त्याच्यावर PhD होईल. इतके महान तत्त्वज्ञ शिवाजी महाराज होते. त्यांची जी कारभार करण्याची पद्धत होती किंवा सर्वसामान्य माणसाला जे महत्त्व दिलं जायचं आणि विशेष म्हणजे त्यांच्याकडं सर्व धर्मसमावेशक अशी माणसं होती आणि त्या माणसाची गुणवत्ता बघून लायकीपेक्षा पदवी मोठी कधीच त्यांनी दिली नाही आणि त्यामुळं गुणवत्तेत त्यांच्या कधीच खोट आली नाही. त्यामुळं त्यांनी जी माणसं नेमलीत ती त्यांच्या गुणवत्तेकडे बघून किंवा रत्नपारखीच राजा असल्यामुळं अशी रत्न पारखूनच त्यांनी निवडली आणि ती स्वराज्याच्या कामासाठी लावली. आणि अशा या शिवाजी महाराजाला मी शतशः मुजरा करून मी माझं 2 शब्द